असं अचूक प्रमाण वापरून मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी साजूक तूप, काही सुक्या मेव्याचे काप घालून छान मंद आचेवरती परतून घ्यायचे। आता याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालून छान असा तूप सुटेपर्यंत मंद आचेवरती खमंग असा भाजून घ्यायचा। तूप छान सुटू लागलं की यामध्ये आपल्याला एका पिकलेल्या केळीचे काप घालून हे देखील 1 ते 2 मिनिटं चांगलं असं रव्यासोबतच परतून घ्यायचं। आता रवा छान असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये 2.5 ते 3 वाटी इतके गरम उकळलेलं दूध घालायचं आणि छान घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढून घेऊन यामध्ये 1 वाटी साखर घालायचे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर पूर्णपणे विरघळली की आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेला सुकामेवा, वेलची पूड घालून व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे।